पैशाच्या वादातून प्रॉपर्टी डीलरची हत्या केली प्रेयसीने. कळमेश्वर येथून आरोपीला अटक. ओमप्रकाश भलावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक. हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश भलावी यांनी 10 मेला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार 19 एप्रिलला रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान तपस्या शाळेजवळ रवींद्र कुडवे यांचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये त्यांच्या गुप्तांगावर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता रवींद्र यांच्या प्रेयसीने पैशाच्या वादातून त्यांच्या गुप्तांगावर लाथ मारली व त्यांना उपचारासाठी न नेता त्यांचा मृतदेह तपस्या शाळेजवळ टाकून दिला असे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आरोपीला कळमेश्वर येथून 9 मेला रात्री 11 वाजता दरम्यान अटक करण्यात आली. आरोपी महिलेविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश भलावी यांनी दिली. तपस्या विद्यालय मानेवाडा चौकाच्या जवळ एक बॉडी पडलेली आहे. त्यावरून आम्ही तिथे गेलो तर तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की मृतकाचे नाव रवींद्र कुडवे असे आहे आणि त्याला तिथून आम्ही मेडिकल कॉलेजला घेऊन गेलो होतो. तिथं डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं. त्यावरून दिनांक 19/4/2024 रोजी पोलीस स्टेशनला मर्ग क्रमांक 53/2024 कलम 174 CRPC अन्वये दाखल करण्यात आला होता. त्याची मैत्रीण काजल जोगे हिला मिळाले आणि तिच्यासोबत ते डॉक्टर जयस्वाल बाबुलखेडा यांच्याकडे उपचाराकरिता गेले होते. तिथे त्यांनी उपचार घेतला व सलाईन वगैरे घेतले होते. त्यानंतर तिथून ते त्यांच्या न्यू आकाशनगर येथील फ्लॅटमध्ये आले. तेव्हा दुपारचे पाऊण वाजले होते. त्यानंतर तिथं थांबले ते 4 वाजतापर्यंत. त्या दरम्यान त्यांच्या दोघांमध्ये काजल जोगे आणि मृतक रवींद्र कुडवे यांच्यामध्ये जुन्या पैशावरून तसेच हे आरोपीचे दुसऱ्या दिवशी साक्षगंध होते आणि त्या साक्षगंधाला आणि किंवा लग्नाला मृतकाचा विरोध होता. या 2 कारणामुळे त्यांच्यामध्ये विवाद झाला. तिथे झटापट झाली आणि त्या झटापटी दरम्यान आरोपी मुलगी काजल जोगे हिने मृतकाच्या गुप्तांगावर लाथ मारली. त्यामुळे त्यांना त्याच्या गुप्तांगावर जखम झाली. त्यानंतर आरोपी मुलीने त्याला दवाखान्यात उपचाराकरिता न नेता अर्ध्या रस्त्यावरच म्हणजे तपस्या शाळेजवळ ऑटोने नेऊन सोडले होते. त्या मृतकाला तपस्या शाळेजवळ नेत असताना त्या मुलीनं त्यांच्या समोर राहणारा किरायेदार आहे त्या किरायेदाराला सोबत घेतले होते. त्याने मोपेड गाडीनं मेन रोड पर्यंत गेला आणि मेन रोड पासून तपस्या शाळेपर्यंत ही आरोपी मुलगी एकटीच घेऊन गेली होती आणि तपस्या शाळेजवळ त्याला मृतकाला सोडून ती परस्पर निघून गेली होती. निघताना त्या आरोपी मुलीने ऑटोवाल्याला सांगितलं होतं की तिचे दुसऱ्या दिवशी साक्षगंध आहे आणि तिला घरून फोन येत आहेत. ती जर तिथे थांबली तर ती फसून जाईल म्हणून ती निघत आहे असे सांगून ती निघून गेली होती. त्यानंतर मृतक तिथं तपस्या शाळेजवळच पडून होता. ही घटना सायंकाळच्या 4 वाजताची आहे. आरोपी मुलगी काजल जोगे आणि मृतक रवींद्र कुडवे यांचा साधारणतः अंदाजे 5 वर्षापासून अनैतिक संबंध होते आणि तिचं दुसऱ्या दिवशी साक्षगंध होते. या कारणामुळेच त्यांचे प्रेमसंबंध असल्यामुळे हे मृतकाचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यांच्या अंडाशयाला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. गोष्टीवरून हे स्पष्ट झाले आहे की आरोपी मुलगी काजल जोगे हिनेच मृतकाला मारलेले आहे. यामध्ये आरोपी काजल जोगे हिला काल अटक करण्यात आली होती. ती 2 दिवस फरार होती. आम्ही तिच्या शोधात होतो. त्याच्यानंतर आम्ही टेक्निकल तपास करून आणि सायबर शाखेची मदत घेऊन काल त्यांना कळमेश्वर परिसरातून ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणून अटक केले.